कन्या राशी 12 ऑगस्ट 2026 दीपामावस्येनंतर उघडू शकते भाग्याची नवी दिशा, मिळू शकतात दैवी संकेत। नमस्कार मंडळी, जीवनात काही बदल असे असतात जे कोणताही गाजावाजा न करता अगदी शांतपणे आपल्या आयुष्यात प्रवेश करतात। सुरुवातीला ते बदल फारसे जाणवत नाहीत, पण काही काळानंतर मागे वळून पाहिले असता लक्षात येते की आपल्या आयुष्यातील सर्वात मोठ्या परिवर्तनाची सुरुवात त्या एका छोट्याशा क्षणापासून झाली होती। म्हणूनच भारतीय संस्कृतीत काही तिथींना विशेष महत्त्व दिले गेले आहे, कारण त्या फक्त धार्मिक विधींसाठी नसून आत्मपरीक्षण, सकारात्मक संकल्प आणि नव्या सुरुवातीची प्रेरणा देतात। 12 ऑगस्ट 2026 रोजी येणारी दीपामावस्या ही अशीच एक पवित्र तिथी मानली जाते। या दिवशी घरातील दिव्यांची स्वच्छता करून त्यांची पूजा करण्याची परंपरा आहे। दिवा म्हणजे केवळ प्रकाश नव्हे, तर अज्ञानातून ज्ञानाकडे, भीतीतून धैर्याकडे आणि निराशेतून आशेकडे नेणारे प्रतीक आहे। जसा एक छोटासा दिवा अंधाराला मागे सारतो, तसाच एक सकारात्मक विचार संपूर्ण आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतो। कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह आहे, त्यामुळे या राशीच्या व्यक्ती बुद्धिमान, निरीक्षण शक्ती असलेल्या, शिस्तप्रिय, कष्टाळू आणि प्रत्येक गोष्टीत परिपूर्णता शोधणारे असतात। कोणतेही काम असो ते अर्धवट करणे त्यांना आवडत नाही। प्रत्येक गोष्ट योग्य पद्धतीने व्हावी, प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्यावा आणि प्रत्येक कृतीत अचूकता असावी, हा त्यांचा स्वभाव असतो। पण याच स्वभावाचा एक दुसरा पैलू आहे। अनेक वेळा कन्या राशीच्या व्यक्ती स्वतःवरच खूप कठोर असतात। एखादी छोटी चूक झाली तरी त्यांचे ओझे मनावर घेऊन बसतात। प्रत्येक गोष्टीचा जास्त विचार करणे, स्वतःच्या क्षमतेवर शंका घेणे किंवा हे अजून चांगले करता आले असते असे सतत वाटत राहणे, यामुळे मनावर अनावश्यक ताण निर्माण होतो। जर गेल्या काही महिन्यात तुम्हाला असे वाटले असेल की मेहनत असूनही अपेक्षित यश मिळत नाही, तुमच्या प्रामाणिकपणाची योग्य दखल घेतली जात नाही किंवा परिस्थिती सतत तुमची परीक्षा घेत आहे, तर निराश होऊ नका। ज्योतिष परंपरेनुसार प्रत्येक संघर्ष हा कायमचा नसतो। काही काळ हा माणसाला अधिक सक्षम, अधिक परिपक्व आणि अधिक शहाणा बनवण्यासाठी येत असतो। दीप अमावस्या तुम्हाला एक महत्त्वाचा संदेश देत आहे। जीवनात प्रत्येक गोष्ट नियंत्रित करता येत नाही, पण प्रत्येक परिस्थितीला आपण कसे सामोरे जातो हे मात्र आपल्या हातात असते। कधी कधी नशीब बदलण्यापूर्वी विचार बदलणे आवश्यक असते, आणि जेव्हा विचार बदलतात तेव्हा निर्णय बदलतात। निर्णय बदलले की जीवनाची दिशा बदलायला सुरुवात होते। या काळात कन्या राशीच्या काही व्यक्तींना स्वतःच्या क्षमतेची नव्याने जाणीव होऊ शकते। अनेक दिवसांपासून मनात दडलेली एखादी कल्पना, एखादे ध्येय किंवा एखादा संकल्प पुन्हा जागा होऊ शकतो। काहींना योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन मिळू शकते, तर काहींना स्वतःच्या प्रश्नांची उत्तरे सापडू शकतात। एक गोष्ट मात्र स्पष्टपणे लक्षात ठेवा, राशी भविष्य म्हणजे निश्चित भविष्यवाणी नाही। हे ग्रहस्थितीच्या पारंपरिक ज्योतिषीय अर्थांवर आधारित संभाव्य संकेत आहेत। व्यक्तीचे भविष्य तिच्या कर्मांवर, सातत्यपूर्ण प्रयत्नांवर, निर्णयांवर आणि परिस्थितीवरही अवलंबून असते। त्यामुळे या संकेतांकडे प्रेरणा म्हणून पहा। दीप अमावस्येच्या दिवशी फक्त देवघरातील दिवे लावू नका, तर मनातील शंका, भीती, न्यूनगंड आणि नकारात्मक विचारांचा अंधार दूर करण्याचाही संकल्प करा। कारण खरा प्रकाश बाहेरच्या दिव्यात नसतो, तो आपल्या मनात निर्माण झालेल्या विश्वासात असतो। चला तर मग आता नेहमीचे नोकरी, पैसा किंवा आरोग्याचे अंदाज बाजूला ठेवून 12 ऑगस्ट 2026च्या दीपामावस्येनंतर कन्या राशीच्या जीवनात कोणते सूक्ष्म पण अत्यंत महत्त्वाचे सकारात्मक बदल घडू शकतात, कोणते दैवी संकेत तुमच्या भविष्याची दिशा बदलू शकतात, कोणते कर्म आता शुभ फळ देऊ शकते, कोणत्या सवयी तुमच्या यशाचा पाया ठरू शकतात आणि ईश्वर तुम्हाला कोणत्या नव्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देत आहे, हे सर्व सविस्तर जाणून घेऊया। हा संपूर्ण भाग शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण यातील एखादा संकेत तुमच्या आयुष्याची आश्चर्यकारकपणे जुळू शकतो। कन्या राशीच्या मंडळींनो, 12 ऑगस्ट 2026 रोजी येणारी दीप अमावस्या ही केवळ पंचांगातील एक तिथी नाही, तर भारतीय परंपरेनुसार आत्मपरीक्षण, मनशुद्धी आणि नव्या संकल्पांची आठवण करून देणारा दिवस मानला जातो। ज्योतिषीय दृष्टिकोनातून पाहिले तर या काळात तुमच्या आयुष्यातील काही बदल सुरुवातीला फारसे मोठे वाटणार नाहीत, पण त्यांचाच प्रभाव पुढील अनेक महिन्यांपर्यंत जाणवू शकतो। त्यामुळे या काळात घडणाऱ्या प्रत्येक छोट्या घटनेकडे सजगपणे पाहणे महत्त्वाचे ठरेल। कन्या राशीची सर्वात मोठी ताकद म्हणजे निरीक्षण शक्ती। जिथे इतरांना काहीच दिसत नाही, तिथे कन्या राशीची व्यक्ती लहान सहान गोष्टीही ओळखते। पण अनेक वेळा हीच सवय जास्त विचार करण्यामध्ये बदलते।
प्रत्येक निर्णयांवर वारंवार विचार करणे, प्रत्येक गोष्टीत परिपूर्णता शोधणे आणि स्वतःला सतत दोष देणे यामुळे अनेक चांगल्या संधी हातातून निसटतात. दीप अमावस्येनंतर तुम्हाला एक महत्त्वाची जाणीव होऊ शकते. परिपूर्णतेपेक्षा योग्य वेळी केलेली कृती अधिक मौल्यवान असते. या काळात तुमच्या आयुष्यात एक विशेष बदल घडू शकते, तो म्हणजे स्वतःवरील विश्वास पुन्हा जागृत होणे. काही काळापासून तुम्ही स्वतःच्या क्षमतेवर शंका घेत असाल, एखाद्या अपयशामुळे खचला असाल किंवा इतरांच्या टीकेमुळे स्वतःला कमी समजू लागला असाल. पण आता परिस्थिती हळूहळू बदलू शकते. तुम्हाला जाणवेल की तुमच्याकडे असलेले ज्ञान, अनुभव आणि प्रामाणिकपणा हीच तुमची खरी ताकद आहे. ज्योतिषीय परंपरेनुसार दीप अमावस्येनंतर जुन्या कर्मांचे शुभ परिणाम काही व्यक्तींना अनुभवायला मिळू शकतात. तुम्ही पूर्वी निस्वार्थपणे केलेली एखादी मदत, दिलेला सल्ला किंवा केलेले चांगले कर्म अनपेक्षित स्वरूपात तुमच्याकडे परत येऊ शकते. हे नेहमी आर्थिक स्वरूपातच असेल असे नाही. कधी योग्य व्यक्तीची साथ, कधी योग्य संधी, तर कधी योग्य वेळी मिळालेले मार्गदर्शन हेही कर्मफळाचाच एक भाग मानले जाते. या काळात आणखी एक महत्त्वाचा संकेत म्हणजे अनावश्यक ओझे कमी होणे. काही गोष्टी तुम्ही फक्त जबाबदारी म्हणून सांभाळत असाल, पण त्यातून तुम्हाला आनंद मिळत नसेल. दीप अमावस्या तुम्हाला हे समजून सांगू शकते की प्रत्येक जबाबदारी स्वतः घेणे आवश्यक नसते. काही गोष्टी सोडून दिल्यानेही जीवन अधिक सुंदर बनते. कन्या राशीच्या व्यक्तींमध्ये एक विलक्षण गुण असतो. ते इतरांच्या चुका सहज माफ करतात, पण स्वतःची चूक मात्र वर्षानुवर्षे विसरत नाहीत. हा स्वभाव बदलण्याची वेळ आता आली आहे. स्वतःलाही माफ करायला शिका, कारण भूतकाळातील चुका आठवत बसलात तर भविष्याची दारे उघडताना दिसणार नाहीत. दीप अमावस्येनंतर तुमच्या अंतर्मनात शांततेची गरज अधिक जाणवू शकते. मोठ्या गर्दीपेक्षा निवांत वेळ, गोंधळापेक्षा शांतता आणि दिखाव्यापेक्षा साधेपणा तुम्हाला अधिक आवडू लागेल. ही मानसिक परिपक्वतेची खूण असू शकते. अशा शांत क्षणांमध्ये अनेक मोठे निर्णय जन्म घेतात. या काळात एखादा जुना छंद, एखादी आवड किंवा पूर्वी सोडून दिलेले कौशल्य पुन्हा जागे होऊ शकते. त्याकडे दुर्लक्ष करू नका. अनेक वेळा आपण ज्या गोष्टीला केवळ आवड समजतो तीच पुढे जाऊन आपल्या आयुष्यातील मोठी संधी ठरते. दीप अमावस्येचा आणखी एक संदेश म्हणजे शिस्त आणि सातत्य. कन्या राशीला हे गुण आधीपासून लाभलेले असतात. आता फक्त त्यांना योग्य दिशेने वापरण्याची गरज आहे. रोज थोडी प्रगती केली तरी काही महिन्यांनी त्याचे मोठे परिणाम दिसू शकतात. त्यामुळे एका दिवसात सर्व काही बदलण्याची अपेक्षा न ठेवता सातत्यावर विश्वास ठेवा. या काळात तुमच्या आयुष्यात अशा व्यक्तींचा प्रवेश होऊ शकतो ज्या तुमच्या विचार विश्वाला नवी दिशा देतील. त्या व्यक्ती तुमचे कौतुक करतीलच असे नाही, पण त्या तुम्हाला स्वतःची खरी क्षमता ओळखायला मदत करतील. त्यामुळे योग्य मार्गदर्शन मिळाल्यास अहंकार न ठेवता ते स्वीकारा. आध्यात्मिकदृष्ट्या हा काळ स्वतःशी संवाद साधण्याचा आहे. दररोज काही मिनिटे नामस्मरण, ध्यान किंवा शांत प्रार्थना केल्यास मनातील गोंधळ कमी होऊ शकतो. दीप अमावस्येच्या संध्याकाळी घरातील दिवे स्वच्छ करून श्रद्धेने प्रज्वलित करा आणि मनात एक संकल्प करा, माझ्या जीवनातील संभ्रम दूर हो, योग्य निर्णय घेण्याची बुद्धी लाभो आणि माझ्या प्रत्येक कर्मात प्रामाणिकपणा कायम राहो. असा संकल्प मनाला नवीन ऊर्जा देऊ शकतो. लक्षात ठेवा, नशीब अचानक बदलत नाही, ते बदलते योग्य विचार, योग्य सवयी, योग्य कृत्य आणि योग्य वेळ यांची सांगड घातल्यावर. दीप अमावस्या हा त्या परिवर्तनाचा प्रारंभ मानला जातो. त्यामुळे या काळात मिळणाऱ्या छोट्या संधींचा आदर करा. प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिका आणि स्वतःला कालपेक्षा आज अधिक चांगले बनवण्याचा प्रयत्न करा. म्हणूनच कन्या राशीच्या मंडळींनो, 12 ऑगस्ट 2026 नंतर जीवनाकडे नव्या नजरेने पहा. स्वतःवर विश्वास ठेवा, आपल्या गुणांची कदर करा, भूतकाळातील चुका शिकवण म्हणून स्वीकारा आणि ईश्वरावर श्रद्धा ठेवा. पुढे चालत राहा. ज्योतिषीय परंपरेनुसार हा काळ तुमच्या आयुष्यात शांत, संयमी आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या सकारात्मक परिवर्तनाची सुरुवात ठरू शकतो. जेव्हा मनातील शंका दूर होतात तेव्हा यशाचा मार्ग आपोआप स्पष्ट दिसू लागतो.